नमस्कार हो. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? बिरप्पा. आडनाव? वडियार. वडियार. बर बर. ही देव कुठला म्हणायचा? हे देव कुठला? शिरडोनचे बिरोबा आहे. शिरडोनचा बिरोबा आहे. म्हणजे ह्या देवाची सिद्ध महाळाप्पांनी सेवा केलेली आहे. ह्याच देवाची केली आहे ना? मग तुमच्याकडे सेवा किती वर्ष झालं करताय तुम्ही? वर्षे एक पूजन बंद होत आहे. ह्या साला त्या साला पूजन बदलते प्रत्येक शाळेला. म्हणजे तुम्ही सेवा सकाळी किती वाजता येऊन करताय या देवाची सेवा? सकाळी 7ला. 7ला पूजा करते. म्हणजे दुपारी 12 वाजता पूजा करते. संध्याकाळी 6:30-6 वाजता पूजा करते. 3 टाइम सेवा होते. 3 टाइम सेवा. बर. आणि ह्याचा मोठा कार्यक्रम कधी भरतो ह्या देवाचा? दीपावली सणाला. मग ते हुलजती मठावरती शंकर आणि पार्वती ध्वज लावते. मग तसं काय इथं का आहे का? देव शंकर पार्वती लावते की नाही? हा हा हा. तिथं हुलजयंतीला शंकर पार्वती येते ते. नमस्कार हो शाहीर. हो नमस्कार. आपलं नाव काय? माझे शांताराम पाटील म्हणते ती मला. शांताराम पाटील. हा शाहीर कर मी. शाहीर आहे? कन्नड शाहीर. कन्नड शाहीर. मग तुम्ही नाही मी वाण्याचा आहे. हा. पण धनगरचं सगळं मला माहिती आहे. बर बर बर. सगळं माहिती आहे. बर शाहीर मी काय म्हणतोय, हा हे देवस्थान हे बिरोबाचं कुठनं कसं काय म्हणजे आलाय? तुम्हाला मुळात सांगायचं म्हणजे बिरोबाला माळिंगरायनं धरला कुठं? डोणे हेग्गीरला. डोणे हेग्गीरला तिथं धरला. धरल्यावर मग मळप्पा आम्हाला आनंद ज्या कुठं असतंय तिथं नेऊन ठेवू म्हणला. मग ह्याला माळिंगरायानं धरला त्यांना. आता ह्या उत्तर भागला आहे ते डोणे हेग्गीर म्हणून. तिथं धरून इथं आणला. इथं आणून इथं आनंद जागा आहे इथं मला बसू म्हणला. इथं या शिरडोन मठावर. शिरडोन मठात. बर ते झालं. हेला कोदलिंग नंदनवना होता. कोदलिंग नंदनवना त्याचं आदल्याचं नाव. बर बर. हा हा हा. शेगी मठ. हा हा हा. शेगी मठ. मग पुन्हा कोदलिंग नंदनवना. पुन्हा शिकासूर दहित एक होता कुठे इथं. मग त्या दहिताला मरण केला कोणा बिरोबानं. मरण केल्यावर मग ह्याला दहित म्हणला माझं नाव काहीतरी ठेव बाबा म्हणला. बरोबर. ठेव म्हणल्यावर नाही शेगी मठातला शिकासूरला मारून हे शिरडोन मठात तुला नाव ठेवतो. मी इथं सेवा करून घेतो माळिंगरायचं. माळिंगरायतनं सेवा केला. सेवा केल्यावर मग पुन्हा पार्वती परमेश्वरनं पार्वती म्हणली हे सेवा करणार कोण आहे? हिता त्यानं सेवा करत होता गुरुचा. बरोबर बरोबर.
मग त्यांचं नाव गेलं कुठं देव कैलास भवनाला. कैलासवर. हा नाव गेल्यावर असलं सेवा करणार कोण आहे? बरोबर. पार्वती म्हणली. हा मग पार्वती परमेश्वरला म्हणली हम्म. कोण आहे? ए त्याचं नाव काढू नको, माळापाच. माळापाचं नाव काढू नको, माझा मुलगा आहे, गुरुचं सेवालय करणार आहे, त्याचं नाव काढू. ए नाही मी बघणार आहे म्हणली. बरोबर बरोबर. कोण? पार्वती. बघणार आहे म्हणले. बर चल म्हणलं. मग तुला एक गोष्ट सांगतो म्हणला, माझ्या अंगाला सगळं हे पडलेलं आहे. मी इथं मागल्या अंगाला ते कातरकंडीचे वना होत. बर बर बर. हा ते मंदिर आहे माग. हा मागल्या अंगाला मठाय बाजूला. मी तिथं बसणार आहे. मी बसतो तिथं जाऊन. माझ्या मुलाचे तू भक्ती बघणार आहे, बघणार असलं तर तू ये म्हणलं. बर बर बर. मग ते परमेश्वरनं काय केला, ते मुपावरती अवस्था घेतला, त्याला घेऊन बसला तिथं. मग अंगावर सगळं हे पडलेला आणि तो पडलेला सगळं गळा लागला. असलं का हा असं म्हणले. म्हणल्यावर पार्वतीला म्हणलं तो म्हातारी हो, तो मासा मारत बसतो माझ्या साईडला. मासा मारत बसली. माळेगरायानं सेवा करताना इथं नुसता वास आला. बर. वास आल्यावर बिरो म्हणला ए माळाप्पा तिथं वास कुठला तरी वास यायला लागलाय, घाण वास यायला लागलाय, ते कोण आहे बघ रे म्हणला. माळेगरायानं बाहेर जाऊन बघूस तवर तेव्हा पार्वतीला आली. मग त्यानं माळाप्पा म्हणला असं माझे आई वडील असं ह्या रूपात तुम्ही आलाय म्हणला. माळाप्पानं सगळं काट सगळं हे करून गेला, जाऊन बघितला. नमस्कार मग त्याने गेल्यावर माळेंद्र म्हणलं आमच्या आई वडील आहे, तुम्ही कैलास सोडून इथं आलाय, पर तुम्हाला नमस्कार. म्हणून ती माळेंद्राने काय केलं, सगळं जीभ लावून सगळं टाकलं, सगळं टाकून स्वच्छ केलं. पर मी काय म्हणतो शायर, बर एक सत्य घटना इथं ह्या मंदिरात झालेली खरे आहे का मला विचारायचं आहे. बर माळाप्पा इथं देवपूजा करत होता ह्या बिरुबाची, त्या देवाची पूजा करत होता. हा नित्य नेम सकाळ संध्याकाळ. आता हे कसे आपले पुजारी मामा करतात तसे सेवा करत असताना ह्या देवाची, तर सेवा करत असताना इथं 4 याम आलं होतं. बर का तर माळापा कसलाय मला बघायचे, बघायचे बरोबर आहे का, मला त्याला घेऊन या. 4 याम पाठवलं होतं. तर 4 यामाला येताना 4ही बाजूला ह्या मंदिरा बाजूला त्याने वाघर टाकली. म्हणजे 4 यामने माळापा पूजा करायला गेला होता ह्या मंदिरात. तर म्हटलं माळापा म्हणलं देव लागला हसायला. हा देव लागला हसायला. अरे 12 वर्ष झाले मी तुझी सेवा करतोय, आज तुम्ही का हसायला लागालाय, हसायचे कारण काय. माळापा विचारायला आपल्या बिरुद्यावर गुरुला विचारायला लागला, अरे बाबा तुला या माल्या ते तुला न्यायासाठी. माळापा म्हणतात ते काय मला माहितच आहे, पूजा करतो मग बघतो म्हणला. ह्या मोरीच्या वाटेने गेला. त्याला शिरदेवी त्याचं नाव आहे. हा शिरदेवी मागल्या अंगाला त्याला जागा दिलाय. बरोबर. मग ती वाघर खाली पाडली, 4 याम अडकलं. खरं हिथं झालंय का? हा इथं झालं, ह्याच ठिकाण झालं. सत्य चूक नाही. हा सत्य. विचारा, मी चुकीचं सांगत नाही. म्हणजे काय काय नाव या गावाचं नाव काय? हे अगोदर शिगीमठ, हा पुन्हा शिरडून मठ. आणि ते सौंदर्य झाड होतं मग 4 यामला होतं झाड मोडून गेलं होतं. आता आहे का नाही सध्या? आता नाही. काय बन्नीगिडा खेळता बन्नीगिडा गेला कातरकंटी आला बन्नीಗಿಡ ಕೇಳ್ತಾರ ಬನ್ನಿಗಿಡ ಕಟ್ಟಿ ಹೊಡ್ತ ಮಾಡ್ಯಾಳ ಲಾಯವ ಏನು ಅದು ಕೇಳ್ತಾರ ಪೂಜಾರಿ ती सौंदर्य झाड होत. पण ती मॉडर्न मग ते शायर आमच्या त्या ववीच्या गाण्यात यायला लागलं. ಅವ್ರ ಮಾರ್ಗದಾಗ ಬರ್ತಾ ಹೋಗ್ತದೋ ಏನು ಶಿರಡೂರು ಮಠ ಹೋತಾ
ಯಾನ್ರಿ ಅದು ತೋರ್ಸತ್ತಾರ ಅದು ಎಲ್ಲಿ ते गाणं आम्ही ओवीतनं म्हणतोय आम्ही नाही सुद्धा. बरोबर आहे ना मग ते म्हणलं कसं आहे बघायसाठी आमचा चॅनल ह्या म्हणले या शिरडून मठाला भेट बरोबर आहे द्यायसाठी की झाडा उगवलेला जागा तुम्हाला दाखवतो इथंच आहे झाडा हा. आणि शिरदेव तिथं लायवा थापण थापण केलेलं आहे हा. काय ते सगळं आहे बर मला काय म्हणायचं आहे शायर हे झाले सत्य पर वाघिणीचं गन्ना आपल्या बिरुदेवानं सांगितलं ह्या देवानं सांगितलं होतं गन्ना मला यानं वाघिणा सांगितलं ह्या देवा ह्या गुरुने यानं सांगितलं हीच देव आहे का हा ह्यात देव बर मला गन्ना दुसरं वाघिण्या कुठली काही सुद्धा नाही वाघिणीचं गन्ना मला पाहिजे हाय या गवीत आहे बघा आहे हे गवी आहे खाली ते आहे आपण बसलेला कट्टा हा ते खाली सगळं गवी आहे गोवा सगळं त्यांचं वस्तू तिथंच आहे माळेगरांचं वस्तू तिथंच आहे म्हणजे खाली त्या जिमनीमध्ये आहे अजून सध्या आहे सध्या बघायला मिळतंय हा पण आम्हाला बघायचं नाही 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 ते कसं देव अवतारी आपण ओळख शिकवतो मग ते हाय बरोबर आहे सगळं मग नंतर ते ह्या देवानं गिरणा मागितला वाघिणीचं दूध आणून दिलं ह्याच मठात दिलं हा ह्याच मठात मग दिल्यानंतर मग ही वाघिणीचं दूध आहे का शेळीचं आहे का मेंढीचं आहे कशाचं आहे म्हणून बघायचं आहे माळापा मला हा त्यानं हा वाघिणीला म्हणलं हा माझा गुरुलाही कडक आहे हे शेळीचे दूध आहे का मांजरेचे दूध आहे असं म्हणतोय बाई तुला पाया पडतो तुझं एक बाळ दे बरोबर गुरुला दाखवणार बाळ कसं देऊ मी जन्मलेलं बाळ कसं तुला देवाचं माळव कसं रे माळव त्यानं माळोबा काय म्हणला गुरुला नुसतं दाखवतो आणून तुम्हाला आई माझा गुरु गांजा मुलीला खाला तुम्हाला मिळवितो गुरुला दाखवून पुन्हा माझं काय नाव ठेवतो हा नाव ठेवतो म्हणलं हा कलियुगात नाव ठेवतो हुलमग ऋषी म्हणून ऋषी बांधून त्याच्यावर चित्र काढून वर्षाला भेट देतो म्हणजे उज्जैनीमध्ये आहे म्हणजे ह्या मंदिराच्या वरती मी आता बघितलं तर वाघिणीचे पिल्लू 5 फड्याचा नाग आलाय हा आलाय मग ते दूध घेऊन वाघिणीचं दूध घेऊन माळापा घेऊन आल्यानंतर ते आलेलं वर तिथं आहे ते हा ते आहे आता सध्या वर आहे ते सध्या वर आहे दूध आणलेलं वाघिणी पिल्लू नाग आहे सध्या आहे वरती वाघिणी वाघिणी येतात हुली बरं शायर आपलं परत एकदा नाव सांगा तुमचं माझं नाव हा शांताराम चंदगुण पाटील पाटील हा शाहीर वागणार मग धनगर समाजात थोडंसं गाणं म्हणून दाखवचाल का म्हाळापावरनं बिरोबर थोडंसं गाणं तुमच्या कन्नडमध्ये कन्नड मध्ये हा थोडंसं मला कळलं हा कळत सांगा हा करूया ಅವರೊಂದು 4 ನುಡಿ ಪದ ಹಾಡತ್ತ ಮರಾಠಿದಾಗ ಇಲ್ಲ ಕನ್ನಡमध्ये